विद्यार्थी मित्रांनो, या भागात आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाची व्याप्ती नेमकी कशा पद्धतीची आहे त्याची चर्चा करणार आहोत. एखाद्या विषयाची व्याप्ती म्हणजे अभ्यास क्षेत्र. त्या विषयामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास साधारणतः केला जातो त्याला आपण त्या विषयाची व्याप्ती असं म्हणतो. आंतरराष्ट्रीय राजकारण हा विषय जो आहे तो अलीकडचा आहे आणि त्यामुळे या विषयासाठी जमवलेली जी आकडेवारी आहे किंवा या शास्त्रामध्ये जी काही माहिती आत्तापर्यंत जमा करण्यात आलेली आहे किंवा त्याच्या ज्या काही अभ्यास पद्धती आहेत त्याच्यामध्ये अनेक पद्धतीनं गेल्या काही वर्षांमध्ये बदल होत गेलेले आपल्याला साधारणतः दिसतात. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाची जी व्याप्ती आहे अभ्यासाची ती अजून फारशी कोणी अशी निश्चित केलेली नाही, किंबहुना तिला अशी मर्यादित करता येत नाही. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. पण तरीसुद्धा ग्रेसन किर्क नावाचे एक अभ्यासक होते. त्यांनी 1947 परराष्ट्र संबंधाच्या समितीवरती युनेस्कोच्या काम केलं होतं आणि त्यांनी एक अहवाल युनेस्कोला जो सादर केला होता त्याच्यामध्ये 5 घटकांचा समावेश आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये होतो असं म्हटलं होतं. त्याच्यामध्ये एक म्हणजे राज्य पद्धतीचं स्वरूप आणि कार्य, हा एक घटक महत्त्वाचा आहे. दुसरं म्हणजे बड्या राष्ट्रांचं स्थान किंवा त्यांचं परराष्ट्र धोरण, वेगवेगळ्या देशांचं परराष्ट्र धोरण, त्यांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये होतो. तिसरा मुद्दा होता तो राज्यसत्तेवरती प्रभाव टाकणारे जे काही घटक आहेत त्या घटकांची चर्चा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये होऊ शकते. चौथा म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधांचा जो आधुनिक इतिहास आहे त्याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये होतो. आणि स्थिर अशा जागतिक नियमांची रचना ज्याला आपण म्हणतो ती कशा पद्धतीची असली पाहिजे त्याची चर्चा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीमध्ये होऊ शकते. 1954 युनेस्कोनं CWA मेनिंग यांचं एक पुस्तक प्रकाशित केलं आणि तेव्हापासून आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयाला एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून अभ्यासला जायला सुरुवात झाली. वेगवेगळ्या विचारवंतांनी आपापल्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाची व्याप्ती ठरवलेली आहे. पण साधारणतः ढोबळमानानं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? एक म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये राष्ट्रांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास होतो. पहिल्या भागामध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अर्थाच्या संदर्भामध्ये आपण बोलत होतो तेव्हा एक व्याख्या बघताना आपण असं म्हटलं होतं की राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरणांचा अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास होतो, अशा पद्धतीची एक व्याख्या होती. त्यामुळे एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्राशी असलेल्या संबंधांचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचा मुख्य विषय राहिलेला आहे. आता हे संबंध जे आहेत ते कधी मित्रत्वाचे असू शकतात, कधी शत्रुत्वाचे असू शकतात. मैत्रीच्या संबंधांमध्ये सहकार्य आहे, मग ते औद्योगिक आर्थिक क्षेत्रातले देवाणघेवाण असेल, त्या सगळ्या घटकांचा अभ्यास त्या अनुषंगानं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये होतो. परराष्ट्र संबंध हे राजकीय व्यवस्थेप्रमाणे साकारले जात असतात किंवा आकाराला येत असतात. नाझी किंवा फॅसिस्ट हुकुमशाही व्यवस्था जर आपण अभ्यासली तर हिटलर आणि मुसोलिनी यांच्या परराष्ट्र धोरणाचं आकलन आपल्याला होतं. रशिया आणि चीन मधल्या साम्यवादी राजवटीनं आंतरराष्ट्रीय राजकारणाला कशा पद्धतीनं वळण दिलं ते समजणं आपल्याला सहज शक्य होतं तिथल्या राजकीय पद्धती जर आपण अभ्यासल्या तर. आणि म्हणून या विषयामध्ये आधुनिक राजकीय व्यवस्थांचा सुद्धा अभ्यासाचा समावेश हा व्याप्तीमध्ये झालेला आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये येतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास. म्हणजे 20व्या शतकामध्ये जगातली सगळी राष्ट्र स्वतंत्र आणि सार्वभौम झालेली आहेत. लोकसंख्येमध्ये वाढ झाली, भौगोलिक साधनं, लष्करी सिद्धता या बाबतीमध्ये कमालीची भिन्नता वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये असलेली आपल्याला साधारणतः दिसतात. आणि अशा राष्ट्रांनी आपल्या सीमा ओलांडून बाहेरच्या राज्यांशी जे काही संबंध प्रस्थापित केलेले आहेत किंवा असतात त्यांचा समावेश हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये होतो. आता हे आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत ते साधारणतः 2 प्रकारचे आहेत.
एक म्हणजे सत्तेवरती आधारलेले संघर्षपूर्ण संबंध आहेत. उदाहरणार्थ भारत आणि पाकिस्तान, अमेरिका आणि इराक यांच्यातले संबंध आहेत, इस्रायल आणि अरब राष्ट्र यांच्यातले संबंध आहेत. आणि दुसरा प्रकार म्हणजे सहकारात्मक संबंध आहेत, की आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यासाठी किंवा निशस्त्रीकरणाच्या हेतूनं अमेरिका आणि रशिया या बड्या राष्ट्रांनी इतर राष्ट्रांना केलेलं जे काही सहकार्य आहे त्याचा अभ्यास. म्हणजे दोन्ही पद्धतीच्या संबंधांचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचा विषय होतो. तिसरं म्हणजे परराष्ट्र धोरणाचा अभ्यास. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये परराष्ट्र धोरणाचा अभ्यास केला जातो. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदूच परराष्ट्र धोरण आहे आणि परराष्ट्र धोरण ठरवणाऱ्या घटकांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव हा करावा लागतो. राष्ट्रहित साध्य करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं साधन जर कुठलं असेल तर ते परराष्ट्र धोरण आहे. राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, एखाद्या देशाची संसद, प्रसारमाध्यमं, राजदूत या सगळ्यांची परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीमध्ये फार महत्त्वाची अशी भूमिका असते. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांमधले जे क्रिया, प्रतिक्रिया, आंतरक्रिया ज्याला आपण म्हणतो, त्यांचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचा विषय बनतो. राष्ट्राची अंतर्गत स्थिती कशा पद्धतीची आहे, हितसंबंध कशा पद्धतीचे असतात, त्याची बाह्यस्थिती कशा पद्धतीची आहे, या सगळ्यांचा अभ्यास करून परराष्ट्र धोरण निश्चित केलं जातं. परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून राष्ट्रांची वर्तणूक निश्चित केली जाते. परराष्ट्र धोरणाची ध्येय किंवा उद्दिष्ट जी असतात ती आंतरराष्ट्रीय संबंधांवरती आधारलेली असतात. आणि त्याशिवाय त्या देशाचा इतिहास, त्याची परंपरा, संस्कृती, मूल्य, ह्या सगळे हे बाकीचे घटक जे असतात ते सुद्धा परराष्ट्र धोरणावरती प्रभाव पाडत असतात. त्यामुळे परराष्ट्र धोरण हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर उदाहरण सांगायचं तर भारताचं परराष्ट्र धोरण, अलिप्ततावादी आपलं जो धोरण आहे, हे धोरण पंचशील तत्व किंवा अलिप्ततावादी धोरणाचा भारताच्या परराष्ट्र धोरणावरती मोठ्या प्रमाणावरती पगडा आहे, की जो अजूनही आपण पुसू शकलेलो नाही, किंवा आपण त्यातनं अजून माघार घेऊ शकलेलो नाही. म्हणजे एका अर्थानं काही तत्व, काही धोरणं जी पहिल्यापासून राबवलेली असतात त्यांचा सुद्धा परराष्ट्र धोरणामध्ये, त्याच्या अभ्यासामध्ये महत्त्वाचा भाग असतो. आणखीन एक व्याप्तीमध्ये महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे राष्ट्रीय हितसंबंधांचा, ज्याला आपण नॅशनल इंटरेस्ट असं म्हणतो. कारण आज राष्ट्रीय हित साध्य करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच प्रत्येक राष्ट्र आपलं परराष्ट्र धोरण आखत असतं. म्हणजे राष्ट्रीय हित हे जागतिक राजकारणाचं अंतिम किंवा निर्णायक तत्व आहे असं मॉर्गन म्हणायचा. त्यामुळे राष्ट्रहित साध्य करण्यासाठी एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राबरोबर संबंध प्रस्थापित करत असतो किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भाग घेऊन जास्तीत जास्त आपला स्वार्थ, आपलं राष्ट्रीय हित कशा पद्धतीनं साध्य होईल याचा विचार प्रत्येक राष्ट्र करत असतं. म्हणजे राष्ट्रीय हित ही परराष्ट्र धोरणातली मूलभूत धारणा आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे राष्ट्रीय हिताचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास बनतो. आणखीन एक महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास. पहिल्या महायुद्धानंतर निर्माण झालेली राष्ट्रसंघ ही संघटना, दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेली संयुक्त राष्ट्र संघटना, आंतरराष्ट्रीय शांततेसाठी हे दोन प्रयत्न झाले. संयुक्त राष्ट्र संघटना राष्ट्रसंघापेक्षा जास्त फलद्रूप झालेली आपल्याला दिसते आहे. आणि आधुनिक काळात म्हणजे हे जे दोन महायुद्ध जी झाली त्यांचा अनुभव आल्यामुळं आंतरराष्ट्रीय संघटनांचं महत्त्व हे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलं. आणि 1990 नंतरच्या कालखंडामध्ये तर जास्तच वाढलं. कारण आर्थिक संघटना मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. 1945 नंतर तर काही लष्करी संघटना सुद्धा निर्माण झाल्या. नाटो, सिएटो, सेंटो अशा पद्धतीचे गट निर्माण झाले. वॉर्सा करार हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये जागतिकीकरणाची प्रक्रिया मूळ म्हणजे धरल्यापासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, जागतिक बँक असेल, आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक व्यापार संघटना ज्याला आपण म्हणतो, त्यांचं महत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवरती मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आपल्याला दिसतं. आंतरराष्ट्रीय मजूर संघटना आहे, युनेस्को आहे,
आरोग्य संघटना आहे, युरोपियन कॉमन मार्केट आहे, सार्क असेल, अरब लीग असेल, बिमस्टेक सारखी संघटना असेल, एसियन सारखी संघटना असेल, अशा अनेक संघटना गेल्या अनेक वर्षांमध्ये निर्माण झालेल्या आहेत आणि या संघटना आपापल्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरती महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचा विषय ठरतो. सत्ता संघर्ष हा सुद्धा आंतरराष्ट्रीय अभ्यासाचा एक महत्त्वाचा विषय ठरलेला आहे. कारण आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे सत्तेसाठी चाललेला संघर्ष आहे. प्रत्येक राज्याला आपल्या शक्तीचा वापर करणं अपरिहार्य असतं आणि आपापल्या परीनं आपापल्या कुवतीनुसार प्रत्येक राज्य आपलं राष्ट्रहित साध्य करण्याचा प्रयत्न करत असतं. काही वेळेला बळाचा वापर होतो, त्या बळातून संघर्ष निर्माण होतात आणि काही वेळेला राष्ट्र आक्रमक भूमिका घेत असतात. म्हणजे आक्रमक भूमिका घेऊन दुसऱ्याला नियंत्रित करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ सुवेझचा जो पेच प्रसंग होता तो, किंवा व्हिएतनामचं युद्ध असेल. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा हे संघर्ष कायम चालू राहिलेले आपल्याला साधारणतः. आजचा चीनचा साधारणतः महासत्तेकडे चाललेला जो प्रवास आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे जे काही सीमावर्ती जे देश आहेत त्यांच्याशी चाललेले जे विवाद आहेत, हा सगळ्यांची चर्चा ही आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये होत असते. त्यामुळे तो त्याच्या व्याप्तीचा विषय ठरतो असं आपल्याला म्हणता येईल. आणखीन 7वा मुद्दा आपल्याला असं म्हणता येईल की डिप्लोमसी आहे, राजनय ज्याला आपण म्हणतो. कारण राजनय हे परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट साध्य करण्याचं एक महत्त्वाचं साधन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. डिप्लोमसीकडे विचारविनिमय, तडजोड असेल, हितसंबंधांची देवाणघेवाण असेल, सांस्कृतिक देवाणघेवाण, मानवी आचरण, सत्ता संतुलन, सामूहिक सुरक्षा, निशस्त्रीकरण, अशा मार्गाने राजनय प्रस्थापित केला जाऊ शकतो किंवा राजनयाच्या माध्यमातून संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला जातो. परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट ही शांततेच्या मार्गानं प्रस्थापित करण्याचं एक साधन म्हणून राजनयाकडे बघितलं जातं. त्यामुळे राजनय किंवा डिप्लोमसी ही सगळ्यात जास्त महत्त्व आहे. आता त्याच्यात सुद्धा प्रकार आहेत. जुना राजनय, नवीन राजनय, परिषदाचा राजनय, अनेक प्रकार आहेत. राजनयाची कार्य असतील, राजनयाचं स्वरूप असेल, जे डिप्लोमॅट्स असतात ते कशा पद्धतीने काम करतात, त्या सगळ्यांचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीचा विषय बनलेला आपल्याला दिसतो. 8वा मुद्दा आपल्याला असं सांगता येईल की विचारप्रणालींचा अभ्यास. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रत्येक राष्ट्र आपलं हित साध्य करण्याचा प्रयत्न करत असतं आणि आपलं राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी आपली विचारप्रणाली प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होतो. पहिल्या महायुद्धानंतरच्या कालखंडामध्ये हिटलर आणि मुसोलिनी यांनी फॅसिझम आणि नाझिझम अनुक्रमे इटली आणि जर्मनीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडामध्ये अमेरिका आणि रशिया यांनी भांडवलशाही, लोकशाही आणि साम्यवादी व्यवस्था किंवा साम्यवादी विचारप्रणाली स्वीकारली आणि त्यातून मग जगाचं द्विध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विचारप्रणाली हा सुद्धा महत्त्वाचा भाग राहतो. या सगळ्यांच्या मध्ये भारतानं अलिप्ततावादी धोरण स्वीकारलं आणि अनेक राष्ट्रांना अलिप्ततावादी धोरणाचं महत्त्व पटवून सांगितलं. त्यामुळे तो एक गट आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसतो. साम्राज्यवाद असेल, वसाहतवाद असेल, राष्ट्रवाद असेल, अशा अनेक विचारप्रणाली आहेत की त्या विचारप्रणालींचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारण समजून घेता येऊ शकत नाही. त्यामुळे विचारप्रणालींचा अभ्यास हा सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास बनतो असं आपल्याला म्हणता येईल. 9वा मुद्दा व्याप्तीच्या संदर्भामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की प्रादेशिक संघटनांचा अभ्यास. म्हणजे मगाशी जे मी म्हणत होतो की आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाच्या व्याप्तीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आज प्रादेशिक पातळीवरती अनेक प्रकारच्या संघटना जगामध्ये निर्माण झालेल्या आहेत. नाटो, सिटो, वार्सा, सिएटो, सेंटो अशा प्रकारचे अनेक करार अस्तित्वामध्ये आले आणि या संघटनांच्या स्थापनेमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणावरती प्रभाव निर्माण होताना दिसतो. मग काही गट निर्माण, मोठे गट, G7 सारखा गट असेल, अशा पद्धतीचे गट सुद्धा निर्माण होतो. युरोपियन महासंघ असेल की त्याचं एक वेगळं अस्तित्व जागतिक राजकारणामध्ये आपल्याला दिसतं. आपल्याकडे प्रादेशिक पातळीवरती सार्क सारखी संघटना आहे.
एसियान सारख्या संघटना आहेत, बिमस्टेक सारख्या संघटना आहेत, की त्या संघटनांचा सुद्धा कुठेतरी ब्रिक्स सारखी संघटना अलीकडच्या कालखंडातली जी आहे ती, की या संघटना कमी अधिक प्रमाणामध्ये जागतिक पातळीवरती आपलं अस्तित्व टिकवून आहेत आणि त्या एकंदरीत प्रभाव पाडतात असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे ह्या प्रादेशिक संघटना ज्या आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाचा ठरतो. 10वा मुद्दा आपल्याला असं म्हणता येईल की मानवी वर्तनाचा अभ्यास हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मानवी वर्तन महत्त्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जे राजकारणी किंवा मुत्सद्दी निर्णय घेतात त्याचे परिणाम जे असतात ते राजकारणावरती होत असतात आणि त्यामुळे त्याला एक प्रकारची वेगळी दिशा मिळते. म्हणजे राष्ट्राध्यक्ष विल्सन यांनी पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय असेल, रूझवेल्टनं दुसऱ्या महायुद्धामध्ये सोव्हिएट रशियाला जर्मनीच्या विरोधामध्ये उशिरा मदत करण्याचा घेतलेला निर्णय असेल, किंवा अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये मिखाईल गोर्बाचेव यांनी ग्लासनोस्त आणि पेरेस्ट्रोइका धोरण जे होतं खुलेपणा आणि ह्याचं लोकशाहीकरणाचं, ते जे धोरण होतं त्या धोरणाचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरती प्रभाव हा पडलाच. त्यामुळे काही वेळेला विधायक निर्णय असतात, काही वेळेला विघातक सुद्धा असतात. या दोन्ही व्यवहारांचा अभ्यास, मानवी व्यवहारांचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाचा विषय म्हणतो. आणखी 11वा मुद्दा आपल्याला असं सांगता येईल की आर्थिक संघटना निर्माण झाली. आज तर आर्थिक संघटनांचं महत्त्व जास्त आहे, कारण जागतिकीकरणाची, खाजगीकरणाची, उदारीकरणाची प्रक्रिया संपूर्ण जगभर आहे आणि त्यामुळे आर्थिक क्षेत्रामधल्या संघटना गेल्या 20 ते 30 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. नाणेनिधी, युरोपियन कॉमन मार्केट असेल किंवा अमेरिकन कॉमन मार्केट असेल, आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना असेल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे, सार्क सारखी संघटना आहे, बिमस्टेक सारखी संघटना आहे. अशा प्रादेशिक पातळीवरच्या संघटनांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो. त्यामुळे आर्थिक संघटना, कारण सगळ्या राष्ट्रांचे आज राष्ट्रीय हितसंबंध हे अर्थकारणाशी निगडीत झालेले आहेत. त्यामुळे आर्थिक संघटना या अलीकडच्या कालखंडामध्ये महत्त्वाच्या ठरताना दिसतात. त्यामुळे तो सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीचा विषय आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय संबंध किंवा राजकारण या विषयाची व्याप्ती जी आहे ती विस्तृत आहे, विश्वव्यापी आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण हा एक गतिशील विषय आहे, त्याला मर्यादित करता येणं शक्य नाही. म्हणजे त्याची व्याप्ती आपल्याला अशी एका 10-15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगता येणं शक्य नाही, किंवा 1-2 पानांच्या विद्यापीठीय उत्तरामध्ये आपल्याला ती बसवता येणं शक्य नाही. पण तरीसुद्धा काही मुद्द्यांच्या आधारानं आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये कोणकोणते घटक महत्त्वाचे ठरतात त्या घटकांचा विचार हा या 10-11 मुद्द्यांच्या माध्यमातून करता येणं शक्य आहे असं आपल्याला म्हणता येईल.